छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथून जवळच डोंगराच्या कुशीत वसलेल्या आणि संपूर्ण मराठवाड्याची कुलस्वामिनी असलेल्या जगदंबा जोगेश्वरी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त सोमवारी भाविकांनी दर्शनासाठी गडावर मोठी गर्दी केली होती। हजारो भाविकांनी देवीच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले आहे। यावेळी संस्थांचे विश्वस्त मंडळ यांच्या उपस्थितीत मनोज गुरुजी या ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात जगदंबा देवीची महापूजा करण्यात आली आणि महाआरतीनंतर भाविकांना दर्शनासाठी प्रवेश देण्यात आला। नवरात्र उत्सवात 7व्या आणि 8व्या माळेला विशेष महत्त्व असल्यामुळे तसेच सोमवारी शासनाने पावसाचा रेड अलर्ट दिला असल्याने मिळालेल्या सुट्टीचा फायदा घेत भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। संपूर्ण जोगेश्वरी देवीचा मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला। सकाळपासूनच दर्शनासाठी लांब रांगा लागल्या होत्या। जय माता दीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। हे तीर्थक्षेत्र जागृत असल्यामुळे खानदेश आणि मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक नवरात्रात दर्शनाला आवर्जून हजेरी लावत आहेत। स्थानिक व्यापाऱ्यांनी देखील मंदिर परिसरात दुकाने थाटली आहेत। सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक रवींद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी बंदोबस्त ठेवून संस्थांना सहकार्य करत आहेत। संस्थेचे पदाधिकारी पुंडलिकराव मोरे आदींनी भाविकांना मंदिर परिसरात सुरू असलेल्या विविध विकास कामांसाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे। संस्था या ठिकाणी यावर्षी पाण्यामुळे भरपूर व्यत्यय आलेले आहे, तरी पण संस्थेचे जितके कर्मचारी आहेत, सदस्य आहेत, यांनी कठोर असे परिश्रम घेऊन या ठिकाणी पूर्ण परिस्थिती अशी हँडल केलेली आहे। कारण यावर्षी पाऊस अति असल्यामुळे तरी भाविकांची बरीचशी गर्दी आहे, तर पाहिजे तशी नाही। याच्यानंतर आता पाणी थोडं कमी झालेलं आहे, तर ज्यांना यायचं इच्छा असेल तर ते आता नमस्कार। सांगितल्याप्रमाणे दरवर्षी शारदीय नवरात्री उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे। गेल्या 9 दिवसापासून सर्व अतिशय पाऊस पाणी कुठलेही विचार न करता आपल्या देवीची भक्ती दाखवण्यासाठी दर्शनासाठी येत आहे। आणि आम्ही आणखी नागरिकांना विनंती करतो की आणखी 2-3 दिवसात जेवढा यात्रेचा आनंद तुम्हाला घेता येईल त्याप्रमाणे तुम्ही या आणि आपला सहभाग या यात्रेमध्ये नोंदवावा अशी इच्छा व्यक्त करतो। प्रतिनिधी राम जोशी, NTV न्यूज मराठी, घाटनांद्रा, छत्रपती संभाजीनगर।